मित्रांनो, तुम्ही बघा या साईडला ही पत्रकार भवन आहे, तिथे मी आता एका प्रेस कॉन्फरन्ससाठी आलेलो आहे. एसआरचे प्रेस कॉन्फरन्ससाठी आलो आहे. पण आता मुद्दा असा आहे की त्याच्याबरोबर मागच्या बाजूला इकडे हा कचरा बघा केवढा आणि कसा टाकला आहे बेशिस्तपणे. म्हणजे नागरिक बेशिस्त आहेत का महानगरपालिकेचं दुर्लक्ष आहे, हा एक मुद्दा इथे निर्माण होतो. आणि तुम्हाला थोड्या आणखीन पुढे जाऊन दाखवतो की तिथे गाडीसह पार्क केलेली आहे आणि हा कचरा तुम्हाला सगळा रस्ता असा क्लिअर दाखवीन. मी थोडंसं आत जाऊन सुद्धा दाखवतो. हा इथे लिहिले टाकू नका कोठेही घाण, सामाजिक स्वच्छतेची ठेवा. वा, असं सगळं लिहिलेलं असून सुद्धा त्याच्याच समोर हे टाकलेलं आहे. त्याच्यापेक्षा आणखीन विरोधाभास काय असू शकतो. आणि त्याच्यात मागे हे जी बिल्डिंग दिसली पत्रकार भवन, आणि ते म्हणजे बिल्डिंगच्या मागच पार्क केलेली आहे गाडी आणि तिथे लिहिलेले बघा टाकू नका कोठेही घाण, सामाजिक स्वच्छतेचे ठेवा भान. आणि भान हे भान हे त्या ह्याच्या मागं लपलं गेलेलं आहे. तर अशी ही अवस्था आहे. ना नागरिक सुधारणार आहेत आणि या नागरिकांच्या स्वभावाचा महानगरपालिका अधिकारी सुद्धा असा फायदा घेणार आहेत. आता तुम्हाला इथं दिसत असेल. तर हे जे मागं सुद्धा केवढी घाण आहे आणि हे काय बिनकामाचे हे जे विल्हेवाट कशी लावायची हे करण्याच्या पलीकडे आहे. संकल्पना महेश लडकत, नगरसेवक पुणे महानगरपालिका. ह्यांचा बोर्डही तिथं आहे, बोर्ड लावण्यापुरता, पण परत त्याची कुणी काळजी घेत नाही. असा हा पत्रकार भवनच्या मागची बाजू. हे बघा इथे पत्रकार भवनची बिल्डिंग दिसेल आणि असा हा सगळी अवस्था आहे. काय करायचं, कुठं करायचं आणि यांना शिस्त कशी लावायची हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे. मला दिसत असेल लांबणं सुद्धा भंगारवाला येत आहे तिथं. तर तो कदाचित त्यांना काही गोळा करेल का नाही. ठीक आहे. गेट समोर वाहने लावू नयेत. ब्लड बँकेच्या स्टाफ शिवाय इतरांनी वाहने आत पार्क करू नये. आतील पार्क केलेल्या वाहनावर बसू नये. तिथे म्हणजे थोडक्यात ब्लड बँक आहे. हो का, तुम्हाला समोर दिसत असेल ब्लड बँक सुद्धा आहे. तर म्हणजे साधी गोष्ट आहे की स्वच्छता का पाळली जात नाही. इथे कोणाचं लक्ष जात नाही का. इकडे कोणी माणूस फिरकत नाही का.